हाय गाईज, गुड मॉर्निंग. मी आज तुम्हाला आहे ना वेट लॉस ड्रिंक कसं बनवायचं ते दाखवते. वेट लॉस ड्रिंक म्हणजे मी फ्रेश कसं बनवते ते दाखवते. हे वेट लॉससाठी फार इफेक्टिव्ह आहे. थायरॉईडसाठी मेन फार इफेक्टिव्ह आहे. बिकॉज माझं वजन खूप वाढलेलं, 120पर्यंत गेलेलं, 120 kg गेलेलं. पण मी जिथपासून हे हर्बल लाईफ स्टार्ट केलं आहे ना, तिथपासून माझं वजन थोडं कमी झालं आहे. म्हणजे मी म्हणत नाही जास्त, पण 15 किलो तरी कमी झालं आहे. त्यामुळे तुम्ही हे फ्रेश ड्रिंक नक्की ट्राय करा सकाळी उठल्या उठल्या मॉर्निंगला. त्यामुळे तुम्हाला खूप इफेक्ट येईल, खूप फरक पडेल. चला मी तुम्हाला ड्रिंक दाखवते कसं बनवायचं ते. ओके गाईस, हे बघा, हे माझं मी याच्यामध्ये हे 2 चमचे फ्रेश टाकले, जिंजर फ्रेश. याच्याने वेट लॉस होतो. मी तुम्हाला मगाशी सांगितलं कसं बनवायचं का. नाही तर तुम्ही ग्लासात पण 2 चमचे फ्रेश टाकून गरम पाणी करून याच्यामध्ये ओतू शकता. मी आता ह्याच्यात टाकलं आहे. आता हे थोडं उकळेल. थोडंसं आटलं, थोडंसं कमी होऊन द्यायचं. थोडंसं आटलं ना की मग गरम गरम थोडं आपण चहा कसं पितो त्याप्रमाणे थोडं 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 असं गरम गरम प्यायचं. तुम्ही पाहिजे तर थायरॉईडमध्ये मी हे, कारण मला ना खूप मी काय काय उपाय केले, मला कशानेच काय फरक नाही आला वेट लॉससाठी. पण मी सकाळी धण्याचं पाणी पण पिते. धणे 1 चमचा टाकायचे भिजत पाण्यामध्ये, 1 ग्लास पाण्यामध्ये, आणि मग ते पाणी प्यायचं. हे बघ कसं उकळलं आहे. आता ते थोडं आटलं ना, जास्त नाही आटवायचं, 1 उकळ आलं तरी बस आहे, ते प्यायचं. मी बस आता एवढंच करते. आणि हे बघ, हे फ्रेश आहे, याच्याने वेट लॉस होतं आहे. मी तुम्हाला दाखवलेलं ना, जिंजर फ्रेश, लेमन फ्रेश, ह्याच्यात भरपूर आहेत, याच्यामध्ये प्रकार भरपूर आहेत फ्रेशचे. हाय गाईज, बघा झालं आहे माझं ड्रिंक रेडी. तुम्हाला दिसत असेल तर हे बघा, हे आहे असं फ्रेश. ओके, हे पिते मी सकाळी सकाळी उठल्यावर. पहिले धणे भिजत टाकलेलं ते पाणी पिते, धण्याचं पाणी. आणि मग थोडं अर्धा 1 तासाचं, पहिले सकाळी उठल्या उठल्या आपली थायरॉईडची गोळी, त्याच्यानंतर मग अर्धा 1 तासांनी वॉशरूममध्ये फ्रेश वगैरे झाल्यानंतर मग अर्धा 1 तासांनी धणे भिजत टाकलेलं त्याचं पाणी, 1 ग्लास, आता 2 ग्लास पाणी टाका आणि मग ते थोडं आटून 1 ग्लास करून मग ते पाणी प्या. धणे चावून खा. आणि मेन याच्यात खूप थायरॉईडमध्ये केस खूप गळतात, त्याच्यासाठी तुम्ही कढीपत्ता खा. कच्चा कढीपत्ता असतो, मी तो धण्याच्याबरोबर खाते, कढीपत्ता 4-5 पानं खाते. आणि मग ते झाल्यानंतर मग आपलं थोडं फ्रेश वगैरे व्हायचं, आंघोळ वगैरे झाल्यानंतर मग 1 तासानंतर मग तुम्ही हे फ्रेश पिऊ शकता. याच्याने माझं खूप, म्हणजे मला फरक पडला आहे. एक 15 किलो तरी कमी झालं आहे माझं वजन. खूप मी टेन्शनमध्ये आलेली 120च्या पुढे. जेवण जेवा, नका जेवू, काही करा, वजन हे वाढतच चाललेलं. मी खूप टेन्शनमध्ये आलेली, काय करायचं विचार करत होते. मग हर्बल लाईफ जॉईन केलं. पण पैसा पण खूप लागतो तसं त्याच्यात, त्यामुळे खूप टेन्शन येतं. पण वजन कमी झालं 15 किलो. हे नंतर मग मी हे काय करायचं, मग धण्याचं पाणी 1 तासानंतर मग हे फ्रेश प्यायचं. थोडं वर्कआउट पण करायला पाहिजे. मला सांगितलेलं 10,000, एवढं तर मला होत नाही. माझं हिमोग्लोबिन लो झालं, मी तुम्हाला सांगितलेलं मागच्या व्हिडिओमध्ये. खूप हिमोग्लोबिनच्या गोळ्या चालू आहेत मला, पण वजन कमी होतं. 10,000 स्टेप मी नाही चालू शकत एवढ्या, कारण खूप हार्ड आहे ते 10,000 स्टेप. म्हणजे एवढं नाही. घरात कामं पण खूप, एक हाऊसवाईफ केवढी कामं करत असते, मुलांचं, घरचं जेवण, नाश्ता, भांडी, कपडे, घर आणि मुलांचा अभ्यास, भरपूर कामं असतात. त्यात एवढी एनर्जी राहतच नाही 10,000. एक तर थायरॉईडमध्ये एनर्जी खूप लो झालेली असते, त्यामुळे मग ते इतकी लो झालेली एनर्जी, मग त्याच्यात 10,000 स्टेप कसं करणार माणूस. थोडं करते, मला जेवढं जमेल तेवढं. सकाळी मॉर्निंग वॉकला जाते मी, मॉर्निंग वॉक करते, इव्हिनिंगला थोडंसं वॉक करते. आणि मग हे फ्रेश पिते. अजून प्रोटीन शेक पिते सकाळी आणि मग रात्री. ब्रेकफास्ट नाही करायचं सकाळी, आणि रात्री जेवण पण स्किप करायचं आहे. मग हे प्रोटीन शेकच, त्यात थोडं दूध, थोडं पाणी टाकून 3-3 चमचे घ्यायचं, ते सांगतात तसं. त्याप्रमाणे मी तुम्हाला दाखवीन शेक कसं बनवायचं एकदा.
नाहीतर मग तुम्हाला जर हर्बलाईफ नाही जॉईन करायचं असेल तर नका करू. तुम्ही हे करा, फ्रेश प्या, नाहीतर मग स्प्राउट्स वगैरे त्याची भेळ करून खा, काकडी टोमॅटो टाकून. ते पण एक चालेल. रात्री जेवण स्किप करा. मेन रात्रीचं जेवण, रात्री 7 नंतर तुम्ही जास्त काही खाऊ नका, त्याच्याने खूप वेट वाढतं. वेट लॉससाठी रात्री 7 नंतर जेवण स्किप करा. स्प्राउट्स असतात ते 1 वाटी स्प्राउट्स, जास्त पण नाही घेऊ शकत. जास्त घेतले मग ते कॅलरीमध्ये भरपूर होतं, कॅलरी खूप वाढतात. तुम्ही 1च वाटी घ्या स्प्राउट्स भिजवायचे, मग त्यांना मोड आणवायचे. स्प्राउट्स म्हणजे तेच असतात, मूग चणे भिजवायचे, त्यांना मोड आणवायचे, मटकी टाकली तरी चालते. आणि मग ते 1 वाटी घ्यायचं, ते बॉईल करायचे मीठ टाकून. मग सेंधव मीठच वापरा, व्हाईट मीठ वापरू नका थायरॉईडमध्ये. त्यांना मोड आणायचे, मग ते 1 वाटी बॉईल करायचे, आणि बॉईल झाल्यानंतर ते मग गाळून मग त्यात तुम्ही काकडी टोमॅटो लिंबू सेंधव नमक चाट मसाला, मी तुम्हाला दाखवीन एकदा रेसिपी, हे सगळं असं टाकून तुम्ही मग खाऊ शकता ते स्प्राउट्सचीच भेळ तेवढी खायची जेव्हा भूक लागेल. मला 7:30ला भूक लागते, मग मी थोडी तेव्हा खाते. आणि मग 7 नंतर जास्त काही खाऊ नका तुम्ही, वेट वाढतं. कार्बोहायड्रेटच्या 7 नंतर भाकरी चपाती भात. आता कुठे फिरायला गेले तर जास्त भूक लागते, मग स्प्राउट्स कसं खाणार. त्यावेळेस तुम्ही टाळा ते, की जेव्हा घरात असताना तेव्हा तुम्ही स्प्राउट्स खाऊ शकता. बाहेर वगैरे गेल्यावर मग तुम्ही जेवण जेवू शकता, किंवा लग्नामध्ये वगैरे गेला असं महिन्यातून एखाद वेळा जेवण जेवलं तर चालतं. असं काही नाही की तुम्ही हेच खाल्लं पाहिजे, एवढंच खाल्लं पाहिजे. तर अशा रीतीने करा तुम्ही, बघा तुमचं वेट लॉस होते का, मला सांगा कॉमेंट्स करून की कसं काय. अजून काय तुम्हाला टिप्स पाहिजे असतील वेट लॉसच्या तर त्या पण मी देते. कारण झालं आहे ना माझं 15 किलो वेट लॉस. होते अजून चालू आहे, की मी बंद नाही केलं, मला फुल वेट लॉस करायचं आहे. माझी जर्नी तर अजून चालूच आहे. पण बघा तुम्हाला काय फरक पडतो तसं कॉमेंट्स करून सांगा मला. ओके, थँक्यू माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल. अँड सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ओके, बाय. नेक्स्ट व्हिडिओसाठी वेटिंग करा.